नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा गिरीश चंदने. तर बोरवेल वॉटर कंडिशनर हा प्रचंड 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 व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आणि तो तसा व्हायरल होणार हे मला अंदाज होता. कारण ज्या लोकांना आधी केमिकल ॲसिड टाकण्याचे जे प्रयत्न केलेत त्याच्यामध्ये पण लोकांनी खूप मोठा त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये काही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी आता प्रयत्न केला. बरेच दिवस सगळ्यांचे फोन घेण्यामध्ये बिझी राहिलो. उत्तम सर, नीता मॅडम आणि तुषार गायकवाड यांचे विशेष आभार की हजारो फोन त्यांना आले आणि डीलर लोकांना आले. सुमन महाजन, दत्तात्रय माळ शिकारे लोकांनी शोधून शोधून त्यांचे नंबर काढून त्यांना विचारणा केली. तर त्याच्यावरती काही गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ 10 ते 10 मिनिटाचा असेल, पण आपण तो नक्की नीट बघा. याचं कारण असं आहे की बोरवेल वॉटर कंडिशनर समज गैरसमज या भागांमध्ये हा पहिला भाग तुम्हाला म्हणता येईल. तर हे सगळं कधी सुरू झालं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे असं झालंय की बोरवेल वॉटर कंडिशनर हा प्रकार हा साधारणपणे 3-1 वर्षापूर्वी एका माणसाचा व्हिडिओ आला होता की ज्याच्यामध्ये काही केमिकल टाकून वगैरे हे बोरवेल रिचार्ज केलं जातं असा तो विषय होता. तर त्याच्यातनं या काही माहिती आम्हाला मिळाली आणि आमचं केमिकल बेस काम नसल्यामुळे आम्ही त्याचा विचार करण्याला सुरुवात केली. आणि आज कडीला बोरवेलचे झरे मोकळे करण्यासाठी काय काय उपाय केले जातात आणि त्याच्यामध्ये बोरवेल वॉटर कंडिशनर, ऑटोफिल बोरवेल वॉटर कंडिशनर काय प्रकार आहे हा सांगतो तुम्हाला. तर सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे बोरवेलच्या आतमधले झरे बघायचे, कॅमेरा स्कॅनिंग करून वगैरे बघायचे आणि त्याच्यामध्ये जिथे जिथे चरे मारता येतील तिकडे रोबोटिक काम करून चरे मारणारे काही कंपन्या आहेत. काही जण जाळी मारून देतात, काही हाताने ड्रिल मारून देतात वगैरे वगैरे असे प्रकार आहेत. तर हा प्रकार म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी झरा असतो त्या ठिकाणी तो ब्लॉक झाला असेल तर त्याला त्या ठिकाणी मोकळा करायचा. त्याच्यानंतर हा प्रकारामध्ये आता या तिन्ही प्रकाराचे काय नुकसान आहे मी तुम्हाला नंतर सांगतो आणि फायद्यापेक्षा नुकसान त्याच्यामध्ये काय होऊ शकतो आणि तो कसा पद्धतीने जुगार होऊ शकतो हे सांगतो. असा चरे मारण्याचा प्रकार आहे. रोबोटिक आर्म असतो, कॅमेरा असतो, त्याच्यानंतर पाणी बघितलं जातं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो हायड्रोफॅक्चरिंग म्हणून आहे. हा साऊथमध्ये खूप चालतो की बोरवेल ही पूर्णपणे एका बाजूने बंद करायची आणि खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेशर टाकायचं आणि ते प्रेशर टाकल्यानंतर त्या आतमध्ये बोरवेल ही एक प्रकारे फुगवली जाते, प्रेशराईज केली जाते आणि त्याच्यामुळे त्याच्या बोरवेलच्या मध्ये झऱ्यांमध्ये जी काही माती वगैरे अडकली असेल तर ती मोकळी होते. असा प्रकार आहे हायड्रोफॅक्चरिंग म्हणतात. तिसरा प्रकार जो सर्वात जास्त आता फेमस आहे तो प्रकार म्हणजे काही विशिष्ट प्रकारची केमिकल, ऍसिड वगैरे वगैरे पावडर वगैरे टाकून ते झरे मोकळे करायचे आणि हा प्रकार खूप फेमस आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. तर या तिन्ही प्रकारमध्ये जो ऑटोफिल वॉटर कंडिशनरचा वेगळेपणा काय आहे हे तुम्हाला सांगतो. पण त्याच्या आधी ऍसिड टाकणारा प्रकार बोर चार्जर हायड्रोफॅक्चरिंग याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये तुम्ही केलेला खर्च हा जर तुमचे पाणी वाढलं नाही किंवा काही दिवसाचं लिमिट दिल्यानंतर नाही झालं हा पूर्णचा पूर्ण फुकट जातो. कारण त्याला लागणारे लेबर, एनर्जी, मॅनपॉवर ही तुम्हाला परत मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला हा जर का ज्याचं पाणी वाढलं तो आनंदी होतो आणि ज्याचं पाणी नाही वाढलं तो त्या तंत्रज्ञानाला दोष देतो. आता विषय कसा आहे की जमिनीच्या आतमध्ये काय चाललंय हे कोणाला काही कळत नाही. अजूनपर्यंत असं तंत्रज्ञान आलं नाहीये की जसं माणूस एक्सरे काढतो तसं जमिनीच्या आतमधला एक्सरे काढला आणि तुम्हाला माहिती पडलं की इकडून झरा वाहतोय, इकडे झरा वाहत नाही. असं काही करता येत नाही अजून तरी. पुढचं तंत्रज्ञान काय होईल माहित नाही, पण अजून तरी असं काही दिसत नाही. त्यामुळे सगळे अंदाज बांधून इकडे असं झाड असेल तर असं पाणी असू शकतं वगैरे वगैरे हे सगळे अंदाज बांधले जातात. त्यामुळे आपण केलेला खर्च आहे हा फुकट जाण्याची शक्यता 30% असते आणि ते सगळेजण तेच सांगतायत की पाणी नाही लागलं तर आपल्याला हा एक प्रकारचा चान्स घ्यावा लागतो. मी त्याला असं म्हणतो थोड्या वेगळ्या भाषेमध्ये की खरोखर एक जुगारच खेळायला लागतो आणि तो 70% सक्सेस होण्याचा असतं. सक्सेस झालेला आहे. आता मी कित्येक ऍसिड केमिकल टाकणाऱ्या लोकांशी बोललोय तर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की एक कुठले तरी ह्याचे जेजुरीचे शेतकरी होते, ते म्हणाले की सर आमच्या याला फक्त 20 मिनिटं पाणी होतं आणि ते ऍसिड ट्रीटमेंट किंवा केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर आमचं पाणी 2 तासापर्यंत वाढलं आणि ते वाढल्यानंतर आम्हाला असं माहिती पडलं की आता ते पाणी टिकू नये. याचा अर्थ त्यांना खूप फायदा झाला. तर ते कशामुळे झालं तर त्या बोरवेल नवीन कोरी मारले किंवा केले आणि त्याच्यानंतर खाली जे पाणी आहे त्या खालच्या पाण्याचे जे झरे होते ते मोकळे झालेले नव्हते आणि केमिकलनी त्याच्यामधलं तो मोकळेपणा आणला आणि त्यांचं पाणी वाढलं. त्याच वेळेला कित्येक लोक असं सांगतात की नाही सर आम्हाला याचा काही फायदा झाला नाही, आमचे पैसे पूर्ण पाण्यात गेले. ऑटोफिल बोरवेल वॉटर कंडिशनर हा जो उपाय आहे या उपायाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे इंजिनिअरिंग प्रोडक्ट आहे आणि ते प्रोडक्ट बोरवेलच्या बाहेर बसतं.
त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार करून त्याच्या आतमध्ये त्या पाण्यावर ट्रीटमेंट केली जाते. पाण्याला उत्तम प्रकारचं द्रावक बनवलं जातं. म्हणजे एक प्रकारचं आपण असं म्हणू शकतो की ते ऍसिड सारखं काम करतो आणि ऍसिड नसताना. आता हा विषय समजून घ्या. तर ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी हार्ड वॉटर असतं, जड पाणी असतं, खारट पाणी असतं, क्षारयुक्त पाणी असतं, त्यांच्याकडे एक गोष्ट अगदी नक्की होते, ती म्हणजे बाथरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणात डाग पडतात. मग ते डाग काढण्यासाठी आपण काय करतो, तर जी रेग्युलर ऍसिड आहे ती पण तेवढी उपयोगी पडत नाही. मग आपण HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आणतो आणि ते टाकून आपलं ते डाग आहेत ते क्लीन करून घेतो. मग ते ज्या पद्धतीने क्लीन केले जातात ना, तेच जर काम पाण्याने केलं तर किती चांगलं आहे. असे आमच्या घरगुती वॉटर कनेक्शनमध्ये खूप उदाहरणं आहेत की आमचे गेल्या 5 वर्षापासून जगवारचे नळ अजिबात चोक झाले नाही. आमच्या पाईपलाईन ज्या पूर्वी पूर्णपणे ब्लॉक होत्या त्या क्लीन झाल्या. तर एक असं तंत्रज्ञान तयार झालंय की ज्याच्यामध्ये तुम्ही पाण्यावर ट्रीटमेंट करून इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज वापरून तुमच्या पाण्याला उत्तम द्रावक बनवू शकता. आणि तेच ऑटोफिल बोरवेल वॉटर कनेक्शनमध्ये तयार झालं. आणि या ठिकाणी मग काय होतं की तुमचा जो बोरवेल आहे त्याच्या पाईपलाईन मधनं आपण एक अर्धा इंचाची लाईन घेतो, आपल्या वॉटर कनेक्शनला टाकतो आणि ती पुन्हा आतमध्ये टाकली जाते आणि त्याने आपलं बोरवेलचं पाणी रिचार्ज होतं आणि ते पाणी स्वतःच क्लिनिंग एजंटसाठी काम करतो. हे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हे ऐकायला अतिशय कठीण आहे, समजायला कठीण आहे. कारण आपल्याला आतापर्यंत एवढंच माहिती आहे की जर का आपल्याला काही एखादा डाग, एखादं स्केलिंग काढायचं असेल तर आपल्याला ऍसिड वापरायला पाहिजे. पण हे सिद्ध झालेलं आहे. आकाश पाटीलकडे सिद्ध झाले, देवदत्त देशपांडेकडे सिद्ध झाले. त्याच्या 2 सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगतो. आकाश पाटीलकडे आज परिस्थिती अशी आहे की तो 1.5 ते 1.5 वर्षापासून पाणी पुन्हा पुन्हा वॉटर कनेक्शनच्या माध्यमातून फिरवतो आणि त्याचा TDS हा 3600 वरनं 900 पर्यंत खाली आलेला आहे. याचं कारण त्या पाण्याने ज्या आतमध्ये जे झरे होते ते सगळे झरे पूर्णपणे मोकळे केले आणि आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की पडणारा पाऊस हा शुद्ध स्वरूपामध्ये कुठलाही TDS न घेता खाली येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. आणि TDS आता शेवटचा जो TDS बघितला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये तो 860 पर्यंत खाली आला होता आणि आता पण आज घडीला त्याचा TDS हा 1100 ते 1000 ते 1100 पर्यंत आहे. याचा अर्थ एकच झाला की हे तंत्रज्ञान तिथे काम करतंय म्हणून हा TDS कमी होऊ शकला. आणि कुठलंही ऍसिड नाही, कुठलंही केमिकल नाही, कुठलंही हायड्रोफॅक्चरिंग नाही, फक्त पाणी स्वतः ते काम करतं. दुसरं उदाहरण ते म्हणजे आत्ता लेटेस्ट देवदत्त देशपांडे नांदेडला असतात, त्यांचा प्रिंटिंगचा बिझनेस आहे. त्यांनी काय केलं की हे तंत्रज्ञानावरती विश्वास टाकून एक इन्स्ट्रुमेंट लावून घेतलं, स्वतःच्या घरच्या टाकीतनं काही पाणी ट्रीटमेंट करून बोरवेलला परत सोडलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की मागच्या वर्षी आपल्याला 3.5 महिने पूर्ण पाणी बाहेरून आणायला लागलं होतं. आज जवळजवळ आपलं हे इन्स्ट्रुमेंट लावून 1 ते सव्वा महिना झाला. त्यांना दिवसाला 1500 ते 2000 लिटर पाणी मिळतं. जी बोर 5 मिनिटं चालायची ती आता अर्धा तास चालू लागली आणि साधारणपणे जर का आता अवकाळी पाऊस पडला असेल तर नक्की त्याच्यामध्ये वाढ झाली असेल. तर या पद्धतीने हे तंत्रज्ञान काम करतं. आता सर्वात महत्वाचा भाग, आम्ही 100% गॅरंटी, मनी बॅक गॅरंटी का देतो आणि कशासाठी देतो, त्याचं कारण असं आहे की जर का तुमचे झरे मोकळे झाले तर ते झरे मोकळे झाल्यानंतर पण एक प्रश्न शिल्लक राहतो, तो म्हणजे आजूबाजूला वॉटर टेबल नाही, पाणी नाही. मग त्यावेळेला तुमचा समज होणार आहे की हे माझं पैसे फुकट गेले. तो समज होऊ नये म्हणून ती मनी बॅक गॅरंटी दिलेली आहे. झरे 100% मोकळे होतात, पण आजूबाजूला पाणी नसेल तर जगातला कोणताही बाबा चमत्कार करून ते पाणी आणू शकत नाही. आणि म्हणून आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल काय आपल्याकडे परिस्थिती आहे, सगळा आनंद आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कोणी करत नाही. त्यामुळे पाणी आणणं हा होऊ शकत नाही आणि मग आपल्याला वाटतं की माझे पैसे फुकट गेले. आता आम्हाला ते का परवडतं आणि इतर लोकांना ते का परवडत नाही, एक लक्षात घ्या. हे इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंग प्रोडक्ट असल्यामुळे त्याची आज किंमत 12,000 रुपये आहे. पुढच्या वर्षी पण 12,000 रुपये राहणार आहे. तिसऱ्या वर्षी उलट त्याची किंमत वाढते, कारण महागाई वाढल्याप्रमाणे ते इन्स्ट्रुमेंट बनवायला लागणारा खर्च वाढतो. पण इंजिनिअरिंग प्रोडक्ट असल्यामुळे त्याची किंमत तीच राहणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स पार्ट नाहीये. ते वेदरप्रूफ बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अरेंजमेंट अशी केलेली आहे की तुमचा जास्तीत जास्त जो खर्च फुकट जाईल तो फक्त 150 ते 200 रुपये प्लंबिंगचा खर्च फुकट जाईल. म्हणून या पद्धतीने हा 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवला होता की मनी बॅक गॅरंटी का दिली जाते आणि त्याचे आम्हाला ती करणं का परवडतं. आता ज्यांनी ऍसिड वापरलंय, ज्यांनी हायड्रोफॅक्चरिंग केलंय, ज्यांनी बोरवेलला चरे मारलेत, त्या सगळ्यांचे लेबर खर्च हे केल्यानंतर परत मिळू शकत नाही, कारण ते एकदा केलं की केलं. हे आपलं तसं नाहीये. आपलं प्रोडक्ट हे इंजिनिअरिंग प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला ते परत घेणं परवडतं. आणि या व्हिडिओ यासाठी बनवला. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. आपण कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा, प्रत्येक प्रश्नावरती मी काही व्हिडिओ बनवीन. धन्यवाद.